दिवस महाराष्ट्रातल्या जनतेला मला सांगायचं होतं की अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीच्या बद्दल खूप काही बोललं गेलं, खूप काही बातम्या आल्या, मधीच बातम्या आल्या, मधीच थांबल्या, पुन्हा बातम्या आल्या, अशा पद्धतीनं चाललं. खरं अनेक वर्षापासून म्हणजे या गोष्टीला जवळपास 12-15 वर्ष झाली असतील. मी ह्या सगळ्या बातम्या येत असताना मी म्हणलं की कशाला आपण त्याला उत्तर द्यायचं, परंतु ते आता फार त्याचा अतिरेक झाला. त्याकरता राज्यातल्या जनतेला वस्तुस्थिती कळावी आणि ही सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांनी पण नीट समजून घ्यावी. काही लोकांनी त्या काळामध्ये असे आरोप केले की 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, काही लोकांनी आरोप केले 10,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. ह्यानंतर ह्याबद्दलची तक्रार आली, आमचं सरकार गेलं, नवीन सरकार आलं, त्यांनी CIDला चौकशी करायला लावली. CIDनं चौकशी केली, त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही. त्याच्यानंतर ACBनी चौकशी केली, त्याच्यातनं पण काही ह्याच्यामध्ये गैरप्रकार झालेत असं त्यांना दिसलं नाही. EOWनी चौकशी केली. सहकार विभागाने पुन्हा एकदा न्यायाधीशांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली, चौकशी केली. एक सदस्य काय त्याच्यामध्ये पण त्याच्यात त्यांनी निर्णय दिला. असे अनेकांचे निर्णय आले, पण काही जण पुन्हा त्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. आता मी आपल्याला एक सांगतो. 2007 साली राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना विकला गेला. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातला हा कारखाना 2,500 टनाचा, तो 12,95,00,000ला विकला गेला. नगरच्या एका कंपनीने तो खरेदी केला. नंतर अंबादेवी सहकारी साखर कारखाना विकला गेला, तो अमरावतीचा, तो 15,25,00,000ला कायनेटिक पेट्रोलियम लिमिटेड मुंबईच्या कंपनीने खरेदी केला. महात्मा सहकारी साखर कारखाना वर्ध्याचा विकला गेला, तो महात्मा शुगर्स अँड पॉवर्स लिमिटेड नागपूरनी तो कारखाना 14,10,00,000ला विकत घेतला. वैनगंगा भंडाऱ्याचा कारखाना विकला गेला 1250 टनाचा, तो 14,10,00,000ला वैनगंगा शुगर अँड पॉवर लिमिटेड यांनी विकत घेतला. नंतर शंकर सहकारी साखर कारखाना यवतमाळचा विकला गेला, तो 2,500 टनाचा कारखाना 19,25,00,000ला सागर वाईन्स जालना, आणि मग त्यांनी घेऊन पुढं तो डेक्कन शुगर यांना विकला. म्हणजे घेताना सागर वाईननी घेतला आणि नंतर डेक्कन शुगरला विकला. अकोला सहकारी साखर कारखाना 17,10,00,000ला व्यंकटेश ॲग्रो शुगर प्रॉडक्ट मुंबई यांनी तो विकत घेतला. कोंडेश्वर सहकारी साखर कारखाना अमरावतीचा सुदीन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूरने 14,72,00,000ला विकत घेतला. त्याच्या आधीचा 17,10,00,000ला. शंकर सहकारी साखर कारखाना वागलवाडा नांदेड हा भाऊसाहेब चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड युनिट 3मध्ये 2,500 टनाचा कारखाना 14,75,00,000ला विकला गेला. त्याच्यानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सातारा हा 66,75,00,000, 65 का 66, इथं 66 दिलं. गुरु कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांनी तो विकत घेतला. गुरु कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई. नंतर नरसिंह सहकारी साखर कारखाना परभणीचा हा त्रिधारा शुगर प्रायव्हेट लिमिटेड पवई मुंबई यांनी विकत घेतला 40,25,00,000ला. बालाघाट सहकारी साखर कारखाना लातूरचा 31,36,00,000ला सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्री लिमिटेड लातूरने विकत घेतला. पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना नंदुरबार ऑस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड मुंबईने विकत घेतला. त्याच्यानंतर त्यांनी तो आयान LLP शुगर लिमिटेड यांना विकला. राजे विजयसिंह डफळे शेतकरी कारखाना सांगली जत 2,500 टनाचा कारखाना हा 47,86,00,000ला विकला गेला, तो राजाबापू सहकारी साखर कारखान्याने घेतला. जालना सहकारी साखर कारखाना 42,31,00,000ला तापडिया कन्स्ट्रक्शन औरंगाबादने विकत घेतला. त्याच्यामध्ये हुतात्मा जयंतराव पाटील सहकारी साखर कारखाना भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने युनिट नंबर 4 म्हणून
48,51,00,000 विकत घेतला. जय अंबिका सहकारी साखर कारखाना नांदेड 33,50,00,000 कुंटूर शुगर ॲग्रो लिमिटेडने घेतला. कन्नड सहकारी साखर कारखाना औरंगाबादचा 50,20,00,000 बारामती ॲग्रो लिमिटेड बारामतीने खरेदी केला. श्रीराम सहकारी साखर कारखाना नागपूर 11,97,00,000 2,500 टनी कारखाना व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कोल्हापूरने खरेदी केला. भुवनेश्वर सहकारी साखर कारखाना औरंगाबाद ते 2,500 टनाचा 18,62,00,000 भुवनेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादने खरेदी केला. बागेश्वरी सहकारी साखर कारखाना परतूर जालना 44,10,00,000 श्रद्धा एजन्सी पुण्याने खरेदी केला. संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना मुक्ताईनगर जळगाव 30,85,00,000 श्रद्धा मुक्ताई एनर्जी पुणे यांनी खरेदी केला. प्रियदर्शिनी सहकारी साखर कारखाना लातूरचा विलास सहकारी साखर कारखाना त्यांनी तो खरेदी केला 69,75,00,000 आणि श्रद्धा गेला 30,85,00,000 3,000 टनी कारखाना. निनाई देवी सहकारी साखर कारखाना दालमिया ह्या इंडस्ट्रीवाल्यांनी 24,30,00,000 खरेदी केला. नगर तालुका सहकारी कारखाना नगरचा पियुष कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादनी खरेदी केला 38,25,00,000. शिवशक्ती बुलढाणा 18,99,00,000 बीज सेक्युअर लॅब्स पुणे यांनी खरेदी केला. पारनेर सहकारी साखर कारखाना क्रांती शुगरनी खरेदी केला 31,75,00,000. ह्याच्याबद्दल पण बरंच आलं होतं. काही जण तिथं गेले, काही त्याच्यामध्ये निघालं नाही. सगळ्या गोष्टी नीटपणे झाल्या. हा तर कारखाना 2015ला विकला गेला. म्हणजे मागच्या सरकारच्या काळात शिवशक्ती बुलढाणा मागच्या सरकारच्या काळात बीज ते कारखाने विकले गेले. आता मागे लोक म्हणायची की हे कारखाने मातीमोल किमतीमध्ये विकले जातात. 18,99,00,000 31,75,00,000 38,24,00,000 असेच कारखाने विकले जातात. आणि मी तुम्हाला नंतर पण दाखवणार आहे. ती लिस्ट आली का रे ह्याची 11 कारखाने ह्याला दिले होते. वेद पाठकला सांगितलं होतं काढायला. फोटो प्रिंट आपले व्हॉट्सॲप आलेला होता. ते सकाळी सांगितलेलं होतं. तर त्या तापडी हे कारखाने एवढे विकले गेले. हे झाले एकूण 26 कारखाने म्हणजे पारनेर धरून. आता 27वा कारखाना 2016 साली मागच्या सरकारच्या काळात 43,95,00,000 नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी 43,95,00,000 खरेदी केल्या 2,500 टनाचा. मुखेडचा जय शिवशंकर सहकारी साखर कारखाना शिवाजी सर्व्हिस स्टेशन बराळी जिल्हा नांदेड 28,04,00,000 खरेदी केला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सोलापूर तो 2017ला विकला. त्याच्यामध्ये 13,23,00,000 सध्या जमीन विकलेली आहे. कारखाना अजून विकलेला दिसत नाही. तासगाव सहकारी साखर तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना SGZ अँड SGA शुगर JV लिमिटेड 37,37,00,000 त्या ठिकाणी विकला गेला. हे झाले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विकलेले कारखाने एकूण 30. त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सरफेसी कायद्याअंतर्गत विक्री केलेले कारखाने गिरणा सहकारी साखर कारखाना नाशिक जिल्हा बँकेने विकला 27,55,00,000 आर्म स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तालुका मालेगाव. यशवंत सहकारी खानापूरचा विकला गेला. गणपती कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी सांगली 56,51,00,000. जगदंबा सहकारी साखर कारखाना जिल्हा नगर जिल्हा बँकेने विकला 28 कोटीला. इंडिकॉन अंबालिका शुगर अहमदनगर. दत्त सहकारी साखर कारखाना आसुर्लेचा विकला गेला 108 कोटी. दालमियानी हा घेतला. तो इंदिरा गांधी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर आथणी शुगर लिमिटेड बेळगाव यांनी तो 93 कोटीला घेतला. बेलगंगा सहकारी साखर कारखाना जळगावचा 2,500 टनी. अंबाजी ट्रेडिंग कंपनी जळगाव 39,22,00,000 घेतला. हे 6 कारखाने जिल्हा बँकेने विकले. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते 30 कारखाने राज्य सहकारी बँकेने विकले गेल्या अनेक वर्षात 6 जिल्हा बँकेनी. त्याच्यानंतर शासन मान्यतेने विक्री केलेले कारखाने ह्याच्यात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल 2003 साली
शेतकरी सहकारी साखर कारखाना धामणगाव अमरावतीचा, शरद सहकारी साखर कारखाना पैठणनी 3,36,00,000ला कारखाना घेतला। शासनाने विक्री केलेला कारखाना 3,36,00,000। जिल्हाधिकारी यांनी शासन मान्यतेने विक्री केली। गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना परभणीचा 23,75,00,000ला रेणुका शुगरनी घेतला। औसायकांनी शासनाची मान्यता घेऊन विक्री केली तो कारखाना। सिंदखेडा सहकारी साखर कारखाना धुळा हा सिटीजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना औसायकांनी शासनाची मान्यता घेऊन विक्री केला 10,90,00,000। त्याच्यानंतर मराठवाडा सहकारी साखर कारखाना कळमनुरी हिंगोली 1,800 मेट्रिक टनाचा 5,88,00,000ला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने खरेदी केला। 5,88,00,000। जिल्हाधिकारी यांनी औसायक म्हणून विक्री केली। बाराशिव सहकारी साखर कारखाना हिंगोली 28 कोटीला पूर्णा सहकारी साखर कारखान्याने तो खरेदी केला। संजय सहकारी साखर कारखाना तो 3,52,00,000ला 2,500 टनाचा कारखाना सागर सहकारी साखर कारखान्याने विकत घेतला। 3,52,00,000 म्हणजे 3 आणि 4 आणि 5 आणि 8 आणि त्याच्या कुणी चर्चाही करत नाही, कुणी बोलतही नाही। ते हे झाले कारखाने शासनाच्या पूर्व परवानगीने विकलेले 6, म्हणजे मगाचे 6। आता साखर कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर विक्री केले। काही लोकांनी आपल्या स्तरावरच साखर आयुक्ताची परवानगी घेऊनच विक्री केली असतील। पूर्णा सहकारी साखर कारखान्यांनी त्यांचा एक कारखाना 2,500 टनाचा कपिश्वर शुगर अँड केमिकलला 38,03,00,000ला विकला। तो आत्ता 2020मध्ये विकला। भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांनी 2,500 टनाचा कारखाना 51 कोटीला MVK ॲग्रो फूडला विकला। भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हडसणी यांनी युनिट क्रमांक 4, हे मागाचं युनिट क्रमांक 3 होतं, हे युनिट क्रमांक 4 सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडला 92 कोटीला 2020ला विकलं। अशा पद्धतीनं हे 3 कारखान्यांनी विकत घेऊन पुन्हा विकलेले अशा प्रकारचे आहेत। त्याचबरोबर शासन निर्णयानुसार, शासन मान्यतेनुसार सहयोगी भागीदारी भाडेतत्वावर देण्यात आलेल्या सहकारी साखर कारखान्यांची माहिती, त्याच्यामध्ये श्रीराम सहकारी फलटण कारखाना 2006ला 15 वर्षाच्या कराराने दिलेला आहे। तो आता मला वाटतं करार तो संपेल, तो त्याचं भाडं वगैरे काय ठरलं ते आत्ता मला माहिती नाही। खंडाळा सहकारी साखर कारखाना 12 वर्षाच्या कराराने दिला आहे, तो आत्ता मकरंद आबांनी ते पॅनल जिंकलं। शिवशक्ती सहकारी साखर कारखाना उस्मानाबादचा भैरवनाथ शुगर प्रायव्हेट लिमिटेडला 18 वर्षाच्या कराराने दिला आहे। प्रतापगड सहकारी साखर कारखाना किसनवीरला काही 16 वर्षाच्या कराराने दिला आहे। रयत सहकारी साखर कारखाना 18 वर्षाच्या कराराने कुमदा शुगर लिमिटेड बेळगाव कर्नाटकला दिला। गणेश सहकारी साखर कारखाना डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांनी चालवायला घेतला। संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर, मागाचा आहे तो भागीदारी तत्वावर, हा सहयोगी तत्वावर सचिन गाळे शुगर प्रायव्हेट लिमिटेड पुणे, हा मला वाटतं CA त्यानं तो त्या ठिकाणी घेतलेला आहे चालवायला। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड हा भाडेतत्वावर खडकपूर्णा ॲग्रो लिमिटेड औरंगाबादनी चालवायला घेतला आहे। करमेरू काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर स्वर्गीय अशोकराव बनकर सहकारी साखर कारखान्यांनी अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव यांनी चालवायला घेतलेला आहे। तो आत्ता 2021मध्ये घेतला आहे, मागाचाही 2021मध्ये घेतला। आता चोपडा सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर बारामती ॲग्रो लिमिटेडनी चालवायला घेतला आहे। आदिवासी सहकारी साखर कारखाना हा आत्ताच भाडेतत्वावर द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने चालवायला घेतला आहे। आणि 14/10/2021ला भाडेतत्वावर तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना गोकुळ शुगर धोत्री दक्षिण सोलापूर यांनी चालवायला घेतला आहे। असे 12 कारखाने चालवायला दिलेले आहेत। त्याच्याच पुढं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने काही कारखाने चालवायला दिले। ते उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना तो 22 वर्षाच्या ह्यांनी चालवायला दिला आहे। रयत सहकारी साखर कारखाना तो चालवायला दिला आहे। त्याच्यामध्ये प्रतिवर्षी किती भाडं द्यायचं, काय द्यायचं
कुठं प्रतिवर्षी 1.5 कोटी द्यायचं आहे, कुठं 100 रुपये द्यायचं आहे, 100 लाख द्यायचं म्हणजे 1 कोटी, कुठं 75 रुपये टनाला द्यायचे, कुठं 50 रुपये टनाला द्यायचे. अशा पद्धतीनं उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, बाणगंगा सहकारी साखर कारखाना, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना, केदारशिव सहकारी साखर कारखाना, जिजामाता सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, असे 8 कारखाने अधिकचे चालवायला हे अलीकडच्या काळात दिले. म्हणजे 30 आणि 10 40 50 60 61 62 63 64 65 कारखाने महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये चालवायला दिलेत. काही विकलेत, काय किमतीनं विकलेत तेही मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि हे सगळं करत असताना आत्ताच एक नवीन टेंडर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 11 सहकारी साखर कारखाने चालवायला देण्याच्याबद्दलचं टेंडर आहे. 25 वर्षाच्या करता त्यांना ते चालवायला द्यायचं आहे. गंगापूर सहकारी साखर कारखाना, गंगापूर औरंगाबाद, विनायक सहकारी साखर कारखाना वैजापूर जिल्हा औरंगाबाद, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना लातूर, गजानन सहकारी साखर कारखाना जिल्हा बीड, महेश सहकारी साखर कारखाना बीड कडा बीड, पांझराकान सहकारी साखर कारखाना भांडणेक साखरी आपलं धुळा, जय जवान सहकारी साखर कारखाना, जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना तालुका चाकूर जिल्हा लातूर, यशवंत सहकारी साखर कारखाना आपल्या इथला पण थेऊरचा, तो पण चालवायला देण्याच्याकरता टेंडरमध्ये नोटीस आलेली आहे. स्वर्गीय बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना हिंगणघाट वर्धा, जय किसान सहकारी साखर कारखाना बोदेगाव दारवा जिल्हा यवतमाळ आणि दत्ताजीराव कदम सहकारी सूतगिरणी 10 साखर कारखाने आहेत आणि 1 सूतगिरणी आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं 64 सहकारी साखर कारखाने हे वेगवेगळ्या कंपन्यांनी विकत घेतले, काही कंपन्यांनी चालवायला घेतले, काही कंपन्यांनी घेऊन पुन्हा ते दुसऱ्यांना विकलेले. आणि ह्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे लोक सातत्याने काही ना काही टीका करून त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा गुरु कम्युनिटी ही मुंबईची कंपनी आहे, त्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्या कंपनीच्याकडनं नंतर तो कारखाना BVG ग्रुपचे हनुमान गायकवाड आहे, हनुमान गायकवाडांनी जरंडेश्वर शुगर मिल ही कंपनी काढली. त्यांची फॅमिली आणि त्यांचे मित्रपरिवार त्याच्यामध्ये होते. त्यांनी तो कारखाना चालवला. तो कारखाना त्यांनी चालवल्यानंतर त्यांना त्यावर्षी तोटा आला. तोटा आल्यानंतर त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि तो कारखाना त्यांनी दुसऱ्याला त्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीला दिला. दुसऱ्या कंपनीने तो चालवायला घेतलेला आहे. म्हणजे ती कंपनीच विकत घेतली जरंडेश्वर काय ती शुगर. थांबा एक मिनिट थांबा, मी देतो 1-2 मिनटं. मला जरंडेश्वरच्या बद्दल सातत्याने माझ्या नातेवाईकांचा उल्लेख केला जातो, माझ्या घरातल्या काही व्यक्तींचा उल्लेख केला जातो. मला खरोखरीच आज एक गोष्ट स्पष्टपणे तुमच्यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मान्यवरांना नागरिकांना सांगायची की सुंदरबन कोऑपरेटिव्ह सोसायटी एक सोसायटी आहे मुंबईतली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका क्रमांक 67/2007 दाखल केली होती 2007ला. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लिलावा संदर्भामध्ये कारवाई करावी असं सांगितलं. खरं हा कारखाना होता, ह्याला फायनान्स दिलेला होता, लीड बँक होती MSC बँक, पण त्याच्यामध्ये बरोबर होती मुंबई जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक. सुंदरबाग कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हटली आम्ही आमच्या ठेवी मुंबई जिल्हा बँकेत ठेवल्यात आणि त्या ठेवी अडचणीत आल्या तर आम्हाला कोण वाली आहे, आमचे पैसे. मग ते कोर्टात गेल्यावर कोर्टाने MSC बँकेला सांगितलं की हे पैसे पहिल्यांदा वसूल करण्याच्याकरता संधी द्या. ती 1 वर्षाची का काहीतरी संधी दिली, त्याच्यामध्ये त्यांना पैसे फेडता आले नाही आणि मग त्यांनी आदेश केले. कुणी केले? सरकारने नाही,
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, त्या आदेशाची कॉपी पण आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना त्यावेळेचा तो सहकारी होता, त्यांनी उच्च न्यायालयात नोटीस ऑफ मोशन क्रमांक 181/2010 दाखल केलं. सदर नोटीस ऑफ मोशनच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने दिनांक 15/4/2010 आणि 20/4/2010 अन्वये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी MSC बँकेकडे अर्ज करून 3 महिन्याच्या आत रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आणि कारखान्याने अशी रक्कम अदा न केल्यास बँकेकडून सदर कारखान्याचा ताबा घेण्याचे निर्देश दिल्यानुसार 30/4/2010 अन्वये बँकेने ताबा घेतला. म्हणजे त्यांना नंतर पण पुन्हा उच्च न्यायालयाने संधी दिलेली होती त्या बोर्डाला, किंवा तुम्ही पैसे भरा त्या मुंबई जिल्हा बँकेचे आणि तुम्ही तुमचा कारखाना चालवा. पहिल्यांदाही संधी दिली, ही दुसऱ्यांदा संधी दिली. त्या संदर्भामध्ये त्यानुसार कारखान्याने घेतलेल्या बैठकीत 18 कोटी रुपये रकमेची रक्कम अदा करण्यात संधी देण्यात आली होती. 18 कोटीच रुपये भरायचे होते. त्यानुसार कारखान्याने 18 कोटी रकमेचा प्रस्ताव बँकेसमोर ठेवला, मात्र तो बँकेकडनं स्वीकारण्यात आला नाही. तदनंतर 15/6/2010 रोजी घेतलेल्या बैठकीत 26,50,00,000 रकमेचा दिलेला प्रस्तावही त्यावेळेसच्या बँकेने स्वीकारला गेला नाही. त्यामुळं उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेतील निर्णयानुसार सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार कारखान्याचा ताबा घेऊन वसुली करण्याबाबत MSC बँकेकडून निर्णय घेण्यात आला. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना MSC बँकेकडून सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत होणाऱ्या लिलावाविरुद्ध रिट याचिका क्रमांक 9236/2009 अन्वये आव्हान देऊन लिलावाला स्थगिती देण्याची विनंती केली. सदर याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी MSC बँकेकडनं ती निकाली काढल्यानंतर बँकेच्या सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार होणाऱ्या लिलावाविरुद्ध कारखान्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली SLP क्रमांक 15,310/2010 या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. म्हणजे हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. हे तर कुणी लक्षातच घेत नाही. हे काही कुणी बळजबरी केलेली नाही आहे. हे ज्यांच्यामुळं कारखान्याचं तिथं नुकसान झालं आणि तेच अशा पद्धतीनं काही ना काही चुकीचं लोकांच्या समोर सांगतात. हे सगळे कोर्टाचे आदेश इथं आहेत. त्याच्यानंतर बँकेच्या सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार होणाऱ्या लिलावाविरुद्ध कारखान्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये ती फेटाळल्यानंतर MSC बँकेने लिलावाची कार्यपद्धती अंतिम केली. बँकेच्या संचालक मंडळाच्या 12/10/2010च्या बैठकीमध्ये निविदा उघडण्यात आली. त्यानुसार गुरु कम्युनिटीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांनी निविदा सर्वात जास्त म्हणजे 65,75,00,000ची भरली. त्याच्यामध्ये 15 ते 17 लोकांनी निविदा भरल्या होत्या. त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे राजाराम बापू शुगर म्हणजे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना होता, मला वाटतं दौंड होता, अनेक जण होते, आत्मीचा होता, खूप जणांनी त्या निविदा भरल्या होत्या. त्याचं रेकॉर्ड पण आहे. नंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाने महाराष्ट्र राज्य बँक आणि इतर 44 यांच्याविरुद्ध JMFC न्यायालय कोरेगाव अन्वये फौजदारी तक्रार दाखल करून गुरु कम्युनिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांना कारखाना विकण्याच्या संदर्भात आक्षेप नोंदवला. त्यामध्ये JMFC कोर्टाने कलम 120B, 201, 409, 418, 420, 427, 465 आणि कलम 471 सह भारतीय दंड संविधानाच्या कलम 34 नुसार आदेश पारित केले. तदनंतर MSC बँकेने अतिरिक्त सत्र न्यायालय सातारा येथे क्रिमिनल रिव्हिजन 108/2011 अन्वये माननीय JMFC न्यायालय कोरेगाव यांच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत रिव्हिजन अर्ज दाखल केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी बँकेचा अर्ज मान्य करून भारतीय दंड संविधान 202 अन्वये या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश माननीय JMFC न्यायालय कोरेगाव यांना आदेशास स्थगिती दिली. माननीय सत्र न्यायाधीश सातारा यांनी उपरोक्त आदेशांच्या विरुद्ध जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याने उच्च न्यायालयात मुंबई येथे क्रिमिनल रिट पिटिशन क्रमांक 3657/2012
3563/2012 अन्वये दाखल केलेली याचिका माननीय उच्च न्यायालयाने 10/4/2013च्या आदेशाने फेटाळली. म्हणजे तिसऱ्यांदा का चौथ्यांदा ही झालं. DRTचं मत त्याच्यामध्ये सिक्युरिटायझेशन कायदा 2002 मध्ये तरतुदीनुसार लिलावानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी रीट पिटिशन 7490/2011 अन्वये या प्रक्रियेला घेतलेला आक्षेप तत्कालीन न्यायमूर्ती यांनी फेटाळून लावला. तदनंतर कारखान्याने सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत झालेले लिलाव पद्धतीने प्रक्रियेस कर्ज वसुली न्यायाधिकरण ज्याला DRT आपण म्हणतो पुणे यांच्याकडे अर्ज क्रमांक SA 164/2011 अन्वये आक्षेप घेतला. सदरचा आक्षेप देखील DRTनं फेटाळला. तदनंतर कारखान्याचे सदस्य श्रीरंग साप्ते यांनी सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत झालेल्या लिलाव प्रक्रियेस उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 2843/2015 आणि 11313/2016 अन्वये घेतलेला आक्षेप न्यायमूर्तींनी तोही फेटाळला. तदनंतर कारखान्याचे सदस्य दिनेश बर्गे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका क्रमांक 8116/2017 सुद्धा फेटाळण्यात आली. त्यानुसार सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रक्रियेविरुद्ध दाखल केलेले सर्व अर्ज व याचिका माननीय कर्ज वसुली प्राधिकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेले आहेत. त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी या प्रकरणी अन्वेष तपासणी केलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाने देखील 10/4/2013 अन्वये आदेश देताना स्पष्ट केले आहे की आयोगाकडून ही प्रक्रिया राबवताना प्रथमदर्शनी कोणतीही चूक केल्याचे दिसून येत नाही. हे मी नाही म्हणत, हे न्यायव्यवस्था म्हणते की ज्या न्यायव्यवस्थेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्याच्यावर आपला देश चाललेला आहे. उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे. या प्रकरणी चौकशी अन्वये अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा